नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी बातमी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे। ज्या दोन मोठ्या हप्त्यांची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहे, त्या दोन्ही योजनांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे आता शेतकरी कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। सर्वात मोठी खुशखबर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अखेर आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी आधीच पेरणीच्या तयारीला लागलेले आहेत, त्यामुळे निधी थेट शेतीच्या कामासाठी उपयोगी पडणार आहे शेतकरी मित्रांनो। पण शेतकरी बांधवांनो, इथे फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये डीबीडी प्रणालीद्वारे एकाच दिवशी संपूर्ण राज्यात निधी पाठवणे शक्य नसल्यामुळे सरकारने 3 टप्प्यामध्ये वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात निवडक 15 जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटप होणार आहे शेतकरी मित्रांनो। काय तुमचा जिल्हा पहिल्या यादीत आहे का? तुम्हाला आज किती वाजता पैसे मिळणार? लाभार्थी यादी कोण पात्र असणार? तर चला संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती बघूया शेतकरी मित्रांनो। त्या अगोदर दुसऱ्या टप्प्यात आणखीन 14 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांना सुद्धा निधी हा काही दिवसांनी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। तर आता संपूर्ण जिल्ह्यांची यादी आणि संपूर्ण शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार ते बघूया। कारण या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर निधी जमा होण्याची प्रक्रिया हे तुमच्यासाठी सुरू झालेली आहे। त्यामुळे पुढील माहिती प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्ष देऊन ऐकली पाहिजे शेतकरी मित्रांनो। आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्याची यादी आपण पाहणार आहोत। त्यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश असणार। त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, त्यानंतर वर्धा, यवतमाळ, लातूर, धाराशिव, त्यानंतर बीड, नांदेड, नागपूर, भंडारा आणि गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली अशा या 15 जिल्ह्यांचा पहिल्या यादीमध्ये समावेश असणार। यांना नमोचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, या 15 जिल्ह्यांना आज दुपारी 12 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हे निधी वितरण होणार आहे। म्हणजे एकूण शेतकऱ्यांना आता 4000 रुपयाची रक्कम मिळणार। त्याचबरोबर जे काही उर्वरित जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो, त्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा पुढील 2 दिवसात याद्या आल्यानंतर वितरण केले जाणार। आता शेतकरी मित्रांनो, पहिल्या यादीसाठी पात्र शेतकरी कोण असणार ते जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहे, कागदपत्रे बरोबर आहेत, बँक खाते आधारशी संलग्न आहे आणि फार्मर आयडी ज्यांच्याजवळ आहे त्यांना आज एकूण 2 हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।